संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर आले आणि त्यानंतर संतापाची लाट उसळली। आज धाराशिव जिल्हा त्यामुळे बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ शिक्षा करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा। गृहमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज बंदची हाक दिली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। धाराशिव, कळंब, भूम, परंडा, तुळजापुरामध्ये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्यानंतर आणि त्याचे फोटो समाज माध्यमावर पुढे आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे। त्याचे पडसाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। धाराशिवमधील कळंबमध्ये सुद्धा याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाडण्यात आला। आपण हा बाजाराचा परिसर पाहू शकतो। हे मुख्य मार्केट आहे कळंबमधलं की इथं कडकडीत बंद पाहायला मिळतंय। हेच कळंब शहर आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह केजकडे न नेता तो कळंबकडे आणण्याचा प्रयत्न होता, तसं षडयंत्र होतं आणि तसा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे, कुटुंबियांनी केलेला आहे। शिवाय हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्या संबंधित असलेली एक महिला या कळंबमध्ये राहत असल्याचा आरोप आहे। त्या महिलेची चौकशी देखील झालेली आहे आणि या कळंबमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। मुख्य बाजारपेठ बंद आहे। अक्षरशः फळाचे गाड्या असतील, अत्यावश्यक सेवा सोडता सगळ्या सेवा इथं बंद पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळा शिवाजी चौकात देखील याचा निषेध केला जाणार आहे। इथं काही लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आलाय, काय भावना तुमची? दुःखामध्ये येते अजून, आणि समजा मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या पाठीमागं आहे म्हणून बंद पाळलंय। कळंबमध्ये मुस्लिम समाजाचा सुद्धा या बंदला उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे आणि या कळंबमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, कळंब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।